एक मिनिट, हे सगळं जाऊ दे. तू काय जरा डोक्यावर पडलास का रे? काय मूर्खपणा करायची गरज आहे? मी ना तुला चांगलाच मार देणार आहे आज. लई राग आलाय मला. अहो वाघमारे, अहो करता असं? अहो काय करताय तुम्ही? ओ थांबा 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 थांबा. हे बघा, मारू नका. काय केलंय मी? काय केले? तू जे केलेस ना त्यासाठी जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं तुला. काय गरज होती रे? असं अगोरी कोण वागतंय? अहो अहो वाघमारे, तू ये. थांबा. तू सापड फक्त माझ्या हातात आता. तुम्ही थांबा जरा. थांबा, मारू नका. आणि अगोरी काय वागलोय मी? आणि एकतर तुमचा हात लय लागतोय. तुम्ही इन्स्पेक्टर आहे. अहो आजचा दिवस काय आहे आणि तुम्ही काय करताय? हे बघा 12 वाजून जाऊ देत. मग काय मारायचंय ते मारा मला. आत्ता जरा हाताला आवर घाला तुमच्या. नाही आवरणार. का केलास असा मूर्खपणा? मी काय मूर्खपणा केलाय? पण काय केले? पोलीस स्टेशन मध्ये आज बुके पाठवलास, हा नेकलेस पाठवलास. नेकलेस पाठवलास ते ठीक आहे. हे काय? हे मी काय मनातल्या भावना व्यक्त करायची ही कुठली पद्धत आहे? कविता लिहिलीस, रक्तानं लिहायची काय गरज होती? बघू कुठे रक्त काढलेस बघू. वाघमारे, एक मिनिट. अहो काय बोलताय तुम्ही? हे मी असं काही केलेलं नाहीये. आणि हे सगळं मी नाही पाठवलेलं. म्हणजे तुम्ही जे बुकेज म्हणताय, नेकलेस, केक ग्रीटिंग, हे सगळं मी कशाला करीन? मी नाही पाठवलं हे सगळं. मी तुम्हाला इथं बोलवलं होतं कारण हे माझं सरप्राईज आहे. माझा ह्याच्याशी काहीच संबंध नाही आहे. तू नाही केलंस, मग कुणी केलंय? वाघमारे, हा सुद्धा माझ्या प्लॅनचा भाग नाही. प्रायव्हेट नंबर. हॅलो. आय लव्ह यू मंजरी. I love you so much. ए, कोण आहेस तू आणि काय मूर्खपणा आहे हा? तुला माहिती आहे कुणाशी बोलतोयस? हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. वाघमारे, काय हो? काय झालं? कुणाचा फोन होता? काय म्हणत होतं? कुठल्या तरी माणसाचा फोन होता. मला आय लव्ह यू म्हणत होता. काय? त्याची एवढी हिंमत? इकडं ना बघू. काय झालं? लागत नाहीये की उचलत नाही? फोनच स्विच ऑफ येतोय. काय? मला काय वाटतंय माहितीये का? कोणतरी मस्करी करत असेल. कारण ही आतिषबाजी मी नाही केलेली. हे ग्रीटिंग्स, ते बुकेज, नेकलेस, हे सगळं मी नाही दिलेलं. हा सगळा माझा प्लॅन नव्हताच. माझं सरप्राईज तर हे होतं. हे सरप्राईज द्यायला मी तुम्हाला इथे बोलवलं होतं. आणि हे सगळं मला माफ कर सध्या. मी उगाच तुला दोष देत होते. मला वाटलं
तूच केलंस हे सगळं म्हणून तुला मारलं. माफ कर, लागलं तर नाही ना? वाघमारे, अहो तुम्ही झाडलेली गोळी लागली नाही मला, तुम्ही हाताने मारलेला लागणार आहे. सत्या, सत्या कोण असेल रे तो माणूस, आणि माझ्या मागं का लागलाय? वाघमारे, हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. असेल कोणतरी लफंग, आपण त्याला मिळून शोधूया. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. वाघमारे, आपण इथनं निघूया चला. हॅलो. I love you, Manjari. I love you, Manjari. काय झालं? आशा का थांबला इथं? चला. कोण असेल तो माणूस, आणि माझ्यासाठी फुलं, ग्रीटिंग्स का पाठवले असतील? तुम्ही अजून बी त्याच विचारात आहे होय? हे बघा, तो जो कोणी पण असेल, पण इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे सोडणार आहेत का त्याला? शोधून काढतीलच ना. वाघमारे, हे बघा, एक गोष्ट विसरू नका, तुम्ही कोण आहात ते, आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की मी कोण आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका, आपण मिळून शोधून काढू त्याला. हा, मला वचन दे, रागाच्या भरातून कुठलं चुकीचं पाऊल नाही उचलणार तू. नाही नाही, असं कसं? तो फक्त समोर येऊ दे माझ्या, त्याच्या तोंडाला काळा फासून अख्ख्या साताऱ्यात मिरवणूक काढून त्याची, आणि एवढंच नाही, मिरचीची धुरी पण देईन त्याला. हेच हेच तू तुझी खोड काय मोडत नाहीस बघ, म्हणून तुला काही सांगायची भीती वाटते. वाघमारे, अहो तुम्ही सिरियस काय होता लगेच? मी तर फक्त चेष्टा करतोय. हे बघा, यातलं काय सुद्धा करणार नाही आहे मी, पण हा, फक्त एका अटीवर शांत राह ना. मी काय? तो जो कोणी माणूस आहे तो तुम्हाला समोर येऊन त्रास देणार नसेल तर, तो जर तुमच्या जवळपास जरी आला ना, तर अजिबात शांत बसणार नाही मी, आणि त्यावेळेला तुम्ही सुद्धा मध्ये पडायचं ना. ठीक आहे. ठीक आहे, चला आता, उगाच जास्त विचार करत बसू नका. या. हो मम्मी, नुसतं हसत काय बसलाय रील बघत? किती वाजलेत ते पाहिलं का? 11 वाजलेत का? अहो 11 वाजलेत रात्रीचे. सत्या भाऊजी आणि एक जाऊबाई अजून पण आले नाहीत घरी. हा, कुठं पत्ता आहे त्यांचा? काय करायचं त्यांचं? हे का आता? अहो मम्मी असं काय करते? अहो तुम्ही विसरलात का आज कुठला दिवस आहे ते? काय आहे आज? अहो मम्मी, आज प्रेमाचा दिवस आहे, प्रेमाचा दिवस. हा, मग आजच्याच दिवशी एक जाऊबाईंनी ती मागणी एक्सेप्ट केली होती बघा. होकार दिला होता लग्नाला, होकार. मम्मी, ह्याच दिवसाचं औचित्य साधून सत्याभाऊजी नक्की दिवस सेलिब्रेट करणार बघा. ते दोघं बी नक्की प्रेमाचा दिवस साजरा करूनच येतील बघा आता. मम्मी, ते दोघं असेच एकत्र राहिले का नाही, त्यांच्यातले गैरसमज दूर व्हायला काही वेळ लागणार नाही बघा. म्हणजे नुसता आसरा मागण्यासाठी आलेल्या एक जाऊबाई कायमचं ठाण मांडून बसतील ह्याच घरात. अहो मम्मी, अहो काहीतरी सिरियसली सांगते मी. ऐकताय तरी का माझं? मी बरी प्रेमाचा दिवस साजरा करू दिल त्या दोघांना. जवळ ती तात्याची बायको माझ्या ताब्यात आहे, तवर ती दोघ जण एकत्र येऊ शकत नाहीत. आणि तरी बी त्या दोघांनी एकत्र यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यातला गैरसमज कवा, कुठं, कसा, कधी, किती वाढवायचा ही बराबर ठाव आहे मला.
मम्मी सत्या एकत्र आलात तुम्ही? सोबत गेला होता का कुठं? एक कार्यक्रम होता तिथे गेलो होतो. सत्या, त्या मायलिकींचा ना इलाज म्हणून आश्रयासाठी आणलेस ना त्यांना इथं, आणि ती नेवळट ही समज इसरून पुन्हा तुझ्या आयुष्यात तुझ्या संगत यायचा विचार करत असलं का नाही, तर मी ती खपून घेणार नाही. त्या बळेनं तुझ्यावर खुनाचा आरोप केलाय, तुझ्यावर गोळी झाडली, प्रेमात आंधळून तू विसरला असशील, पण मी नाही विसरलेली. आणि त्या नेबटनं पण आश्रय दिलाय त्याचा फायदा नाही घेतला पाहिजे. तुमच्या दोघात जे अंतर आहे की नाही ते तसंच कायम ठेवा. त्याच्यापासून जरा लांबच राहा. हे काय कविता लिहिलीस? रक्तानं लिहायची काय गरज होती? कुठल्या तरी माणसाचा फोन होता. मला आय लव्ह यू म्हणत होता. मला आय लव्ह यू म्हणत होता. आय लव्ह यू म्हणत होता. आय लव्ह यू म्हणत होता. कोण असेल हा माणूस आणि असं अचानक कसं काय आला? मुळात साताऱ्यात येऊन वाघमाऱ्यांना आय लव्ह यू म्हणायची हिंमत कोण करू शकतं? ते बी मी साताऱ्यात असताना. पण हा माणूस वाघमाऱ्यांच्या मागं का लागला असेल? नक्कीच काय तर गडबड आहे. मी त्याला सोडणार नाही, त्याला शोधणार आणि त्याचा कार्यक्रम फिक्स करणार म्हणजे करणारच. हॅलो. हॅलो मंजिरी. गुड मॉर्निंग मंजिरी. कोण आहेस तू? अगं हो हो हो, किती एक्साइटेड होते. कळेल, लवकरच कळेल की मी कोण येते. जरा एक्साइटमेंट लेवलला कंट्रोल मध्ये ठेव. तुझी हिंमत असेल तर समोर ये माझ्या. ओके, ॲज यू विश. तुझी इच्छा पूर्ण करतो. आज आत्ता ताबडतोब ये. घराबाहेर ये. हो हो, तुझ्या घराबाहेर आहे. वाट बघतोय तुझी, तुझा हा मजनू. दिस इज नॉट फेअर मंजू. मी कधीपासून तुझ्या घराबाहेर वाट बघतोय आणि तू आतापर्यंत झोपली आहे. दिस इज नॉट डन डिअर मंजू. हॅलो हॅलो मंजू. कोण असेल तो माणूस? कोणी उगाच मस्करी तर करत नसेल ना? सत्या, हे बघ, ती रस्ते दुरुस्तीची फाईल आहे सत्या, ए सत्या, अरे कुठला एवढा सकाळ सकाळी विचार करतोयस?
बलमा, काल रात्री जे घडलं ते माझ्या डोक्यातनं जातच नाही. वाघमाऱ्यांना फुल देऊन आय लव्ह यू म्हणणारा कोण असेल माणूस, ते बी आपल्या साताऱ्यात. सत्या, मला काय वाटतंय माहिती का, वाघमारे मॅडमना त्रास द्यायचं म्हणून हे सगळं करत असणार आहे. आणि तुम्हा दोघांना त्रास व्हावा म्हणून कट कारस्थान रचणारी एकच व्यक्ती, तात्या मोहिते. आले बाहेर, कुठेच सांग. डॅशिंग मंजू, शोध शोध ना जरा. वाघमारे, शोधलं की मी सापडेल. कुठेस तू? कुठेस तू? मी आले बाहेर. कुठेस तू? आले बाहेर. हिम्मत असेल तर समोर येऊन दाखव, मग सांगते तुला. चिल 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 स्वीटहार्ट, इतकी काय हायपर होतेस? मी तुला काल जे गिफ्ट पाठवलं होतं ते तुला आवडलं नाही बहुतेक. मी आज तुला कालपेक्षा स्पेशल गिफ्ट पाठवणार आहे, एकदम झकास. तुझं गिफ्ट चुलीत घाल. बलमा, परत त्याचाच फोन आलाय वाटतं. वाघमारे, त्याचाच फोन आहे का? ए, कुठं आहेस तू? हे बघ, तू जो कोणी बी असशील, तुझ्यात हिंमत असेल ना तर माझ्या समोर ये आणि माझ्याशी बोल. मग तुला दाखवतो. वाघमाऱ्यांना घाबरवायचं काही कारण नाही, नाहीतर ना. हॅलो, फोन कट केला त्यानं. कॉल कर. स्विच ऑफ केला त्यानं. वाघमारे, काय म्हणतो होता तू? मला फोन केला आणि म्हणाला घराच्या बाहेर आहे, या बाहेर. कोण सगळे हा? आणि त्याची हिंमत कशी झाली मला त्रास द्यायची? वाघमारे, हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ते जो कोणी असेल ना त्याचा पत्ता लवकरात लवकर लागेल. हा, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पण सत्या, मी इन्स्पेक्टर आहे हे त्याला माहित असून त्याची एवढी हिंमत झाली. शिवाय तो आता घरापर्यंत आलाय. तो तुला पण ओळखत असणार ना, अख्खा सातारा तुला ओळखतोय, तरी पण त्याची एवढी हिंमत. वाघमारे, हे बघा, तो किती बी ताकदवान असू दे, आपल्या प्रेमाच्या ताकदीपुढे ना जगातली कुठलीच ताकद जिंकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही डगमगून जाऊ नका, एकदम निर्धास्त राहा, जशा तुम्ही नेहमी असता. झालं तर मग आता त्याला घाबरायचं नाही, तर त्याला शोधायचं. चला. काय रे, कुठे दिसलं का? नाही मान्य. नाही, कोणी बी दिसलं नाही. काल पशा, मान्य, सगळीकडे बघितलं, बंगल्याच्या पाठीमागं पण बघितलं, कोणीच दिसलं नाही. आपला कच्चा रस्ता आहे ना, तिथे जाऊन बघा. झाडा झुडपात उसात सगळीकडे बघा. काय आपली विहिरीच्या तिकडं आणि घराच्या पाठीमागं सगळीकडे जाऊन बघा. जावं नको, निघा. काल रे, मान्य, सगळीकडे बघितलं, बंगल्याच्या पाठीमागं पण बघितलं, कोणीच दिसलं नाही. काल आपल्या विहिरीपाशी पण जाऊन आलो, तिकडे बी कोणी नाही. काल पशा. नाही मान्य, कोणी बी दिसलं नाही. मला काय वाटतं मान्य, हा, तो जो कोणी असणार त्याने दुसरीकडून फोन लावून इथं आल्याचं सांगितलं असणार. नाहीतर असं सत्यदादाच्या घराच्या बाहेरून चॅलेंज देणारा हा जो क्या सातारा जन्माला आलेला नाही. ते तर आहेच सोडा. पण ऐका,
आता आपल्याला 24 तास व्यवस्थित नजर ठेवायची, पहिल्यापेक्षा जास्त. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला घरामध्ये सोडायचं नाही, त्याची चांगली चौकशी करायची. काय हो. व्यवस्थित डोळ्यात तेल घालून लक्ष पाहिजे तुमचं. होय, मान्य. हा. वाघमारे मॅडम ड्युटीवर चाललेत. अरे तो माणूस यांना त्रास द्यायला लागलाय, कशाला ड्युटीवर जायचं? वाघमारे मॅडम का नाही? चला. अहो वाघमारे मॅडम कुठे चाललाय तुम्ही? वाघमारे अरे थांबा, वाघमारे उतरा आधी खाली. काय झालं? खाली उतरा आधी. उतरा सांगतो तुम्हाला. काय झालं? हे बघा, तुम्ही एकटीनं कुठंच जायचं नाही. तो माणूस मला सायको वाटतो. तो ना 100% वॉश ठेवून असणार तुमच्या. सत्या, तो सायको असू दे नाहीतर गुंड असू दे, मी असं घाबरून घरात नाही राहू शकत. मला अबला समजेल तो, नावालाच पोलीस आहे असं वाटेल. वाघमारे तुम्ही आपला नाही आहात आणि आपल्याला हे कुणाला सिद्ध करायची गरज नाही आहे. हे बघा, मी तुम्हाला एकटीला सोडणार नाही आणि हे फायनल आहे. सत्या, हे बघ, वाघमारे, हे बघा, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. आणि तो माणूस मला जिथं कुठं दिसल ना, तर त्याचं डोकं फोडायला बी मागं पुढे बघणार नाही. तुम्ही फक्त माझ्या आहात, फक्त माझ्या. आणि तुमच्याशी तशा भाषेत ना कोणी बोलू शकतं, ना कोणी तुम्हाला त्रास देऊ शकतं. सत्या, अरे पण वाघमारे, वाघमारे मॅडम, तुम्ही मान्य आता वर्दीवर आहे, इन्स्पेक्टर आहे, पण आता एकट्यानं जाणं रिस्की आहे. तुम्ही सत्याला सोबत घेऊन जावा. होय वहिनी, ऐका की सत्य दादाचं, नका जाऊ एकटं कुठं प्लीज. बरं ठीक आहे, तूच गाडी चल. चला.